तुमच्या दारी आले, ग्रंथ तुमच्या दारी. नमस्कार, मी संजय देशपांडे. नमस्कार, मी स्नेहल देशपांडे. आज ग्रंथ तुमच्या दारी या योजनेतील आणखीन एका सुंदर पुस्तकाची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. संजय, हे पुस्तक म्हणजे बाबा आमटे यांची पत्नी साधनाताई आमटे यांचे आत्मचरित्र संविधा. वा, अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि विशेष म्हणजे आपण जेवढे बाबांना ओळखतो त्यात साधनाताईंचा विचार बहुतेक ठिकाणी करत नाही, परंतु आज बाबा आमट्यांच्या ध्येयाचा, त्यांच्या कर्मयोगी जीवनाचा आणि लोकोत्तर कार्याचा जर विचार केला तर यात साधनाताईंचा किती महत्त्वाचा सहभाग आहे हे पुस्तक वाचून आपल्याला नक्कीच कळतं. खरं आहे, साधनाताई ह्या त्यांच्या केवळ पत्नीच नव्हत्या, तर प्रेयसी आणि प्रेरणास्थान पण होत्या. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या लोकोत्तर अतिशय विलक्षण आणि अतिशय रोमांचक अशी एक प्रेमकहाणी आहे की जी कुठल्याही देशी विदेशी प्रेमकहाण्यांमध्ये मला बघायला मिळालं नव्हती. सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं हे आपल्याला हे पुस्तक वाचून समजतं. बरोबर आहे. माझ्या मते आपण सुरुवातीपासून साधनाताईंच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊया. म्हणजे त्यावेळची परिस्थिती, सामाजिक बंधनं आणि बाबांची ब्रह्मचारी व्हायची प्रतिज्ञा, त्याबद्दल सांगशील का? हो, जरूर. त्यांचं लग्न कसं जमलं ते पण एक गंमतच आहे. साधनाताई म्हणजे माहेरच्या इंदू धुळ्याच्या वेदशास्त्र संपन्न घरातल्या पण गरीब घरातल्या इंदुताई या 4 बहिणींपैकी तिसऱ्या बहीण, या 4 बहिणीतल्या तिसऱ्या. इंदू घुले बाबांची पत्नी बनून त्यांच्या साधनेत सामील झाली. सावलीसारख्या त्या त्यांच्या मागे राहिल्या, परंतु त्या केवळ सावली नव्हत्या, तर स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि विचारांच्या अशा एक सहचरी होत्या. बाबा आमटे हे जर स्वयंभू शंकर असतील तर साधनाताई सुद्धा शून्यातून जग निर्माण करणाऱ्या ऊर्जेचा स्रोत असलेल्या आदिशक्ती पार्वती आहेत. त्यांच्यातील या आदिशक्तीचे रूप आपल्याला पुस्तकात ठाई ठाई दिसतं आणि आपण नतमस्तक होतो. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं दर्शन अगदी त्यांच्या लहानपणापासून होतं बरं का संजय. 10व्या वर्षीच त्यांचे वडील वारले होते. 4 बहिणीत इंदू तिसरी. प्रतिकूल परिस्थितीतून इंटरची परीक्षा सेकंड क्लास आणि रसायनशास्त्रात विशेष प्रावीण्य मिळवून पास झालेल्या साधनाताई नक्कीच बुद्धिमान होत्या. बक्षीस घ्यायला मात्र जायला अतिशय घाबरत आणि लाजत. असे असूनही डॉक्टरेट झालेले स्थळ नाकारण्याचा ठामपणा त्यांच्या विचारात होता. त्याच वेळेस बाबा आमटे त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते, म्हणून त्यांचे काका बाबांनाच इंदूला लग्नासाठी तयार करा अशी विनंती करत होते. आणि बाबांनी सुद्धा चतुराईने तिच्यासाठी मी दुसरे स्थळ शोधून आणतो असे सांगितले. त्यावेळेस हातभर दाढी वाढलेले, साधू वेशधारी आणि ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतलेले बाबा, त्यांचा आतिथ्य करायची जबाबदारी या छोट्या इंदूवरच पडली होती. पहाटे 3ला उठून योग साधना करणारा, अस्वाद व्रत घेतलेला, सारखं खादीवरती भाषण जोडणाऱ्या अशा या बाबांची सेवा करणं म्हणजे दुर्वास मुनींची सेवा करण्यासारखं होतं. बरोबर. पण ह्याच वेळात त्यांचे प्रेमबंध जोडले आणि त्यांनी पत्र घालून इंदूला मागणी घातली आणि घरातल्या सगळ्यांचा रोष पत्करून इंदू सुद्धा या लग्नाला तयार झाली. त्या काळात त्यांचा पत्रव्यवहार, भजनातले शब्द बदलून एकमेकांना इशारे देणे, त्यांचे एकमेकांवरती रुसणे, हे सगळे वाचताना खरंच खूप गंमत वाटते. लग्नानंतर इंदू साधना झाली आणि तिची तपस्या तिथेच सुरू झाली. वरोराला गेल्यावर बाबा तिला हरिजन वस्तीत नेऊ लागले. तोवर कडक सोवळे आणि ब्राह्मण्य पाळणाऱ्या साधनाताईंना ते कठीण वाटत असूनही त्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्ट आचाराचा आरोप होऊन माहेर सुद्धा तुटले. पण हे साधनाताईंनी फक्त बाबांच्या सांगण्यामुळे केलं नाही बरं का. लहानपणापासूनच त्या अत्यंत दयाळू होत्या. त्यांना जातीभेद अन्यायकारक वाटे,
नळावरती पाणी भरायला येणाऱ्या हरिजन बायका जवळ येऊन हात लावू शकायच्या नाहीत, म्हणून त्या त्यांना त्यांच्या बाटलीत पाणी भरून देत. कधी नळातले पाणी गेले तर ते स्वतःच्या घरातल्या विहिरीचे पाणी काढून सुद्धा त्यांच्या घागरी भरत. मोलकरणीला कपडे धुण्याचे कष्ट फार होतात, म्हणून न्हाणीघर बंद करून चोरून चोरून तिचे कपडे पिळून देत. त्यांच्या घरात एक मारकुटी गाय होती, कोणालाही हात लावू द्यायचे नाही. पण साधनाताईंनी मात्र तिला आपल्या प्रेमाने जिंकून घेतले होते आणि त्या तिची सेवा करायच्या. खरं तर त्यांच्या या सर्व गुणांची माहिती कळल्यानंतरच बाबा त्यांच्यावरती भाळले आणि आपल्या जगावेगळ्या विचारात हीच आपली योग्य सहचारी आहे हे त्यांना पटले. त्यावेळेला बाबांनी कम्युनल लिव्हिंग नावाचा एक प्रकार सुरू केला. त्यांचं हरिजन वस्तीत येणं जाणं, त्यांना बोलून घरी जेवू खाऊ घालणं, त्यामुळे त्यांना घरमालकांना बाहेर देखील काढणं होतं. मित्राच्या ओळखीनं गावाबाहेर एका पडक्या घरात त्यांना राहावं लागलं. तेव्हा बाबांनी श्रमाश्रम हा सर्व जातीच्या लोकांनी स्वतः श्रम करून एकत्र राहण्याचा प्रयोग केला. कम्युनल लिव्हिंग ह्या प्रयोगामुळे त्यांच्यावरती कम्युनिस्ट असल्याचे पण आरोप झाले. भाजीपाला विकून, दूध विकून त्या पैशात त्यांना भागवावे लागले. बाबा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून साधनाताईंना घरातील सर्व कामात मदत करत, अगदी झाडलोट करण्यापासून ते भांडी विझळण्यापर्यंत. पण त्या काळात लोकांनी हो पण त्या काळात लोकांनी ह्यावर खूप टीका केली आणि सासू सासरे पण ह्याचा राग सुनेवर काढत. ह्याच काळात त्यांना पहिला पुत्र विकास झाला. काही महिन्यांनी साधनाताई 40 दिवस टायफॉइडच्या तापाने फणफणल्या, तेव्हा घरातले सगळे काम बाबा करीत. पाठोपाठ प्रकाश जन्म झाला. पण श्रमाश्रमाच्या प्रयोगातून अतिशय तटपुंज्या उत्पन्नात दिवस काढायला लागल्यामुळे सगळ्यांची तब्येत खालावली होती. आर्थिक तंगीमुळे हा प्रयोग करून आदिवासी भागात काम करावे असे त्यांनी ठरवले होते. पण त्याच काळात तुळशीराम ह्या महारोग्याला बघून आपल्याला किळस व भीती वाटली. या जाणीवेने बाबांना अतीव अपराधी वाटू लागले. साधनाताईंशी त्यावर त्यांनी चर्चा केली आणि महारोग्यांची सेवा करण्याची शपथ त्यांनी घेतली. त्यासाठी ते प्रथमोपचाराचे त्यांनी जरुरी जे शिक्षण होतं ते देखील घेतलं. महारोग्यांच्या जखमेतल्या आळ्या स्वतः साफ करेल, त्याला मलमपट्टी करेल. संसारी जीवनातला फार कठीण काळ होता बरं का. कारण ह्या काळात क्षयाची बाधा झाल्याने साधनाताई उरळी कांचनला निसर्गोपचार केंद्रात जाऊन राहिल्या होत्या. त्यांच्याबरोबर 1 वर्षाचा प्रकाश होता आणि 2.5 वर्षाचा विकास मात्र बाबांबरोबर राहील. या अत्यंत कष्टप्रद आणि आर्थिक तंगीच्या शारीरिक आजाराने ग्रस्त असलेल्या काळात त्यांनी एकमेकांना जी पत्र लिहिली आहेत त्यावरून त्यांच्या ध्येयवेड्या मनाची साक्ष पडते. बाबा लिहितात, उरळीला तुझ्या सहवासात वेगळाच आनंद मिळेल, पण त्याची किंमत फार मोठी द्यावी लागेल. या गांजलेल्या असमर्थ दुबळ्या महारोग्यांच्या आशांची उपेक्षा करून त्यांना दूर लोटून तुझ्या सहवासाचा आनंद कसा मिळेल आणि या परिस्थितीत मला प्राप्त करावा अशी अपेक्षा तू तरी कशी करशील. तेव्हा वरोराला समाजाने नाकारलेल्या अस्पृश्य नाक कान बोट जडलेल्या गलितगात्र झालेल्या महारोगांच्या झुंडी मोठ्या आशेने बाबांकडे येत. आनंदवन हे सध्या खूपच चांगल्याच रीतीनं नावाफळाला आलेली संस्था आहे. परंतु त्याची सुरुवात किती त्रासदायक होती, खास करून जी जमीन त्यांना मिळाली होती ती जमीन गावाबाहेर होती आणि त्याची सुरुवात देखील अगदी रोमांचकारी होती. नाही खरे खरे. कारण त्या काळात बाबांनी कलकत्त्याला स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन कुष्ठरोगाचे शिक्षण घेतले. परंतु त्यांनाही क्षयाची भावना झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. त्या काळात सुद्धा त्यांनी पत्रव्यवहार करून ही जागा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना बॅरिस्टर बारलिंगे आणि त्या काळातले गृहमंत्री राखरू पाटील यांच्या मदतीने 50 एकर जमीन सरकारकडून दान मिळाली. परंतु ही जमीन कुठे होती माहिती आहे का? नागपूरच्या बाहेर चिमूर नावाच्या गावाबाहेरचे जंगल होते. ते जंगल
3-4 किलोमीटर रोज पायी चालत जावे लागे. तिकडे जाऊन झोडपे तोडून जमीन साफ करायची. संध्याकाळी परत तेवढ्याच अंधाऱ्या जंगलातून यायचं. वाटेत रानडुकरे, कोल्हे, लांडगे यांची रोज भेट व्हायची. विहीर खणणे, झोपड्या बांधणे हे सगळेच त्यांनी स्वतः रुग्णांच्या मदतीने करून पहिली झोपडी बांधली तेव्हा विनोबाजी तेथे आले आणि इथे सेवेचे रामायण घडेल असा आशीर्वाद दिला. मी तुला खरं सांगते संजय, गावातली घर सोडून साधनाताई आपल्या 2 लहान मुलांना घेऊन त्या निबिड जंगलात कशा राहिल्या असतील. त्यांच्या धाडसाची मला तिथे साक्ष पडते. त्यांच्यासोबत कोण होते माहिती आहे का? आजूबाजूला जंगलातले मूळ रहिवासी म्हणजे साप, घोरपडी, जंगली श्वापदे, बिबटे, लांडगे, अस्वल. किती मानसिक धैर्य लागलं असेल त्यांना तिकडे अशा वेळेस राहायला. आणि तरीही त्या ह्या काळाचं वर्णन अतिशय सुंदर काळ असे करतात. जंगलातल्या सौंदर्याचे वर्णन करतात. त्या काळात सुद्धा जंगलातून येता जाता लाकड तोडणाऱ्या लाकूड तोड्या बायकांना त्या पाणी देत आणि त्यांचा जीव थोडासा हलका करत. त्याच काळामध्ये प्रकाश आणि विकास दोघांनाही रात्री विंचूचावून त्यांना रात्र जागावे लागले. त्याचं वर्णन वाचलं तर आपल्या अंगावर खरं तर काटा येतो. बाबांना तेव्हा 2दा सर्पदंश झाला. एक इंगळी त्यांच्या कपड्यात लपून सतत डंख मारत राहिली. त्यांना नखशिकांत फोडून काढले. कसे दिवस काढले असतील त्यांनी. पुरुषांसारखे सिगरेट पिणे, दारू पिणे, तोकडे कपडे घालणे, म्हणजेच आपण खूप स्वतःला मुक्त समजतो किंवा स्वतःला निर्भय समजतो अशा ज्या स्त्रिया मानतात त्यांच्यापैकी किती नवीन या मॉडर्न स्त्रियांकडे एवढं धैर्य असेल सांग पाहू तू मला. म्हणूनच आणि तेव्हा आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी पाळलेल्या 4 कुत्र्यांपैकी 3 कुत्र्यांना बिबट्याने त्यांच्या घरातून ओढून नेले आणि 4थ्या कुत्र्याला रानडुकरांच्या कळपाने ठाक मारले. अशा परिस्थितीत त्या किती धाडसाने राहिल्या असतील. म्हणूनच मी त्यांना आदिशक्तीचे दुर्गा रूप असे मानते. खरंय. आणखीन त्यातला ते गाईच्या दुधाचा प्रसंग तर खूपच कौतुकास्पद आहे. आणि बाबांच्या महत्वाकांक्षी प्रवासात साधनाताईंचा मोठा हातभार होता हे नक्कीच. खरे. बाबांनी तेव्हा पंजाबहून 4 मोठ्या गायी आणल्या. दूध काढण्यासाठी बोलवल्या खेडूताकडनं सुद्धा ते दूध काढायला जमलं नाही. तेव्हा साधनाताईंनी ते काम शिकून घेतले आणि रोज पहाटे 3 वाजता उठून ते 60-70 लिटर दूध काढत असत. बाकीची सर्व कामे सगळे मिळून करत असले तरी आधी आनंदवनात आणि नंतर सुरू झालेल्या श्रमिक विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, पाहुण्यांसाठी असा 40-40 जणांचा स्वयंपाक त्या एकट्या चुलीवरती करत असत. त्यामुळे त्यांना विनोबांनी अन्नपूर्णा अशी पदवी दिली होती. आणि तिथल्या माया, रेणुका या अनाथ मुलींची आंघोळ, वेणीफणी ते सगळे स्वतः करत होत्या. म्हणून ते विनोबा त्यांना यशोदाही म्हणत. हे वर्णन करताना साधनाताई एक फार मोठे सत्य सहजपणाने सांगतात. त्या लिहितात, चोच देण्याआधी चारा देणाऱ्या या विश्वनियंत्याच्या जगात खरोखरच कोणी अनाथ नसते. आपोपर भाव मांडणारी माणसाची दृष्टीच जगातली बहुतेक उत्पात घडवते. त्या काळात साधनाताईंनी जे अपार कष्ट केले, जे सोसले त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. बाबांच्या अचाट महत्वाकांक्षी कार्याला गृहलक्ष्मी बनून त्यांनी साथ दिली. गृहिणी, सखी, सचिव सर्व जबाबदाऱ्या त्यांनी समर्थ पार पाडल्या. घरातले सर्व करून रोज सकाळ सायंकाळ त्या बाबांबरोबर फिरायला जात. त्या बाबांच्या खऱ्या अर्थाने सखी होत्या. बाबांच्या सर्व नवीन कल्पनांच्या त्या पहिल्या श्रोत्या होत्या. आणि नंतर तर आनंदवनात सहीचे अधिकार असलेल्या सचिवही झाल्या. सारे हिशोब त्या काटेकोरपणे ठेवायच्या. संस्थेचा 1 पैसाही स्वतःवर खर्च करायचा नाही. अगदी रात्री 10 नंतर कंदिलात रॉकेल वापरले तरी त्याचे पैसेही संस्थेत भरायचे. पत्रव्यवहार बघायचा. हे सर्व त्यांनी चोखपणे पार पडले.
कुष्ठरोगांचे संसार बसवण्यासाठी महत्त्वाचं योगदान साधनाताईंनी दिलं याबद्दल काही शंकाच नाही. आणि खास करून बाबांचा रोष आणि त्यांच्या विचारसरणीत हे बिलकुल न पटणारं होतं. म्हणजे कुष्ठरोग्यांनी संसार करावा, त्यांचं असं म्हणणं असायचं की कुष्ठरोगी हे त्यांना त्याची सेवा करणं एक वेगळी गोष्ट झाली, पण त्यांना खऱ्या अर्थाने जे एक कुटुंब पद्धतीने राहायला मिळावं म्हणून जे खास प्रयत्न केले ते साधनाताईंनीच. खरंय. म्हणूनच मी म्हणते ना की साधनाताई ह्या केवळ त्यांच्या अनुयायी नव्हत्या, बरोबर. त्या अत्यंत स्वतंत्राच्या विचाराच्या होत्या आणि त्यांच्याकडे स्वतःच्या कल्पना होत्या आणि प्रसंगी ठाम राहून तापट बाबांच्या गळी त्यांनी त्या उतरवल्या. त्यांनी पुस्तकात जे लिहिलं आहे ते मी तुला वाचून दाखवते. जरूर. कुष्ठरोग्यांचे संसार वसवण्याची कल्पना त्यांचीच होती. त्या लिहितात, कुष्ठरुग्णांच्या विवाहाचा प्रस्ताव मीच मांडला. महारोग्यांचे जीवन बाबांनी घडवले असले तरी त्यांचे संसार मी उभे केले. पोटाच्या भुके इतकीच शारीरिक भूक असह्य झाली की माणसाला व्यभिचाराचा रस्ता दाखवते. बाबांनी सुरुवातीला खूप विरोध केला, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिले. बाबांच्या चिडचिडीकडे, आक्रस्ताळेपणाकडे लक्ष न द्यायचा मी मनात निर्धार केला. हळूहळू बाबा निवळले आणि आनंदवनात आमच्या कुष्ठरुग्णांचे गोजीरवाणे दृष्ट लागण्यासारखे प्रेमळ संसार सुरू झाले. ब्रह्मचार्याचा हेकटपणा, चिडचिडपणा दूर करणारा गृहस्थाश्रमासारखा दुसरा उपाय नाही. आश्रमातली सिंधू म्हणते की आमचे जीवन थाईने घडवले आहे. बाबाने आनंदवनानंतर मुक्ती सदन, टिन कॅन फॅक्टरी, ज्युनियर कॉलेज, शेतकी विद्यापीठ, अंध विद्यापीठ असे अनेक प्रकल्प राबवले. पहाटे 3 वाजता त्यांना डबा करून देणे आणि रात्री तो डबा कामाच्या नादात न खाता परत आला तर स्वतःही न जेवणे अशा मूक रीतीने ते आपले प्रेम व्यक्त करत राहिल्या. बाबांच्या पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन मुंबईला असताना इथे ह्या सावित्रीने सकाळपासून गीताईची 18 आवर्तने केली आणि वडाला 108 प्रदक्षिणा घातल्या आणि बाबांचे प्राण एखाद्या सावित्रीसारखे मृत्यूच्या दारातून खेचून आणले. बाबांचा कर्मकांडावर, देवपूजेवर विश्वास नव्हता, पण साधनाताईंच्या श्रद्धेपुढे मात्र त्यांनी मान तुकवली आणि पार्वतीबाई पटवर्धनांच्या मदतीने त्यांच्या घरात देवघराची स्थापना झाली. प्रेयसी, पत्नी, स्नुषा, नंतर सासू सासऱ्यांचे मन जिंकून त्यांनी त्यांची पण शेवटपर्यंत सेवा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रेयसी, पत्नी, स्नुषा ह्या रूपात तर त्या उत्तम होत्याच, परंतु त्यांच्यातील मातेचे लोभसवाणे रूपही या पुस्तकात दिसते. त्या केवळ प्रकाश विकासच्या नव्हे तर माया, रेणुका यासारख्या अनाथ मुलांच्या नव्हे तर सर्व कुष्ठरुग्णांच्या आई होत्या, जगन्मात्या होत्या. बाबांच्या रागापासून त्या सर्व मुलांना ढाल बनवून वाचवायच्या. त्यांच्या चुका स्वतःच्या अंगावर घेऊन त्यावर आपल्या मायेचे पांघरुण घालायच्या. आश्रमात भांडणे आणि वादविवाद झाली तर सगळे कुष्ठरुग्ण बाबांकडे न जाता साधनाताईंकडे यायच्या. हे न्यायबुद्धी, हे शहाणपण त्यांना कुठून मिळाले असेल? भल्याभल्यानं न सोडवता येणारी तेढ त्या आपल्या प्रेमाने आणि सहृदयतेने अगदी सहज सोडवायच्या. हो, बाबा म्हणजे तर अगदी जमदग्नीच होते. आणि आई म्हणून मुलांच्या कार्यात त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. अगदी हेमलकशाला जाण्यापर्यंत दरवर्षी ते न चुकता जायच्या. आणि हेमलकशाला जाणं म्हणजे इतकं सोपं नव्हतं. खास करून तिकडचे जे रस्ते आणि तो प्रवास हा एक रोमांचकारी अनुभवच असायचा. पण तरी दरवर्षी न चुकता त्या गणपतीसाठी म्हणून हेमलकशाला जायचं. त्याबद्दल जरा सांग ना. खरंय. आमट्यांची पुढची पिढीसुद्धा त्यांच्या इतकी सेवाभावी झाली. विकासने त्यांचा आनंदवनांचा संसार सांभाळला आणि प्रकाश आणि त्यांची सून मंदा यांनी भामरागडच्या निबिड जंगलामध्ये आदिवासींसाठी कार्य सुरू केलं. प्रकाश आणि मंदा हे जेव्हा हेमलकशाला निर्भीड अरण्यात आयुष्य जगत होते तेव्हा पावसाळ्यात 4 महिने हा भाग इतर जगापासून पूर्ण तुटायचा. नदी नाल्यांना पूर आलेला असायचा. तेव्हा रस्ते, पूल सगळे वाहून जातात. अशा वेळेस मुलांच्या काळजीने तगमगणारी ही आई
भाद्रपद लागताच निबिड अरण्यात पायी पालथे घालून ओढ लागलेल्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदी नाल्यातून जीव डोक्यात घालून हेमलकसाला जायची आणि गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना करायची दरवर्षी अगदी न चुकता. हिरकणीत आणि त्यांच्यात काय फरक आहे सांगा पाहू मला. साधनाताईंनी अनेक मान्यवरांच्या भेटीबद्दल देखील खूप चांगल्या रीतीने त्याचं वर्णन हो, केलं. तिथे खूप खरोखरच ते मोठे लोक अगदी जगभरातनं लोक त्यांना भेटायला हो, यायचे. त्यात पु ल देशपांडे आणि पुलंबद्दल एक खास आठवण त्यांनी अशी लिहिली आहे की जेव्हा बाबा त्यांनी त्यांनी प्रतिज्ञा केली होती की आता मी पुन्हा आनंदवनात जाणार नाही, पण केवळ पुलंची भेट होणार, त्यामुळे त्यांनी ही प्रतिज्ञा मोडली आणि ते पुलंबरोबर आनंदवनात जाऊन राहिले. खरं. नंतर त्यांनी नर्मदा आंदोलनातही भाग घेतला. मेधा पाटकरांच्या साथीने ते संपूर्ण नर्मदा आंदोलन त्यांनी तिकडे पार पाडले. ते कासरावदला जाऊन राहिले नर्मदे काठी. 1984 जेव्हा दंगली झाल्या पंजाबमध्ये, तेव्हा त्या काळामध्ये त्यांनी भारत जोडो आंदोलन, बरोबर, त्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण भारत देश दोनदा पायी ते फिरले. ते सुद्धा त्यांच्या पाठीच्या कण्याचा त्रास असताना. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी साधनाताईंनी पण त्यांना साथ दिली. हो. भारत जोडो आंदोलनाला जे बोललीस ते बरोबर आहे. आणि भारत जोडो आंदोलनानंतर ते हेमलकशाला आले, कारण तिथे एक मोठा प्रकल्प उभा राहणार होता आणि म्हणजे धरणाचा मोठा प्रकल्प उभा राहणार होता. त्यासाठी जवळजवळ 15,000 ते 20,000 आदिवासींना त्यांनी गोळा करून तिथे त्याच्या विरुद्ध धरणं दिलं होतं. आणि बाबांच्या प्रत्येक भाषणात ते त्यांच्या त्या आवडत्या वाक्यांचा उच्चार करत. आय सॉट माय सोल आय कुड नॉट सी. आय सॉट माय गॉड एल्युडेड मी. आय सॉट माय फ्रेंड, आय फाउंड ऑल द थ्री. ह्या बाबांच्या वाक्यावरून साधनाताईंनी त्यांचं स्वतःचं वाक्य तयार केलं आहे आणि त्यांना इतकं आवडलं की दरवेळेला ते साधनाताईंकडून आग्रहानं म्हणून घेत. आय सॉट माय लव्हर आय कुड नॉट सी. आय सॉट माय फ्रेंड एल्युडेड मी. आय सॉट माय हजबंड, आय फाउंड ऑल द थ्री. खरंच त्यांची प्रेम कहाणी फार विलक्षण आहे. पण त्याचबरोबर साधनाताईंचं स्वतःचं जे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तेही मला फार भावलं. बाबा बोरकर यांनी त्यांच्यासाठी एक पत्ररूपाने कविता पाठवली होती. कसे उत्तुंग वादळ तुझ्या मुठीत मावले, पिता असूनी मुली मी तुझी वंदिते पावले. अशा साधनाताईंचं आत्मचरित्र रसिकांना तुम्ही जरूर वाचा. खास करून ह्या करोनाच्या काळात जेव्हा आपल्याला छोट्या छोट्या अडचणी खूप मोठ्या वाटतात, आपल्याला आज हे मिळत नाही, बाहेर पडता येत नाही, असं तिथल्या पावसाळ्यात तर कशा राहिल्या असतील जंगलामध्ये एकट्या झोपडीत. त्यांचे सगळे कष्ट वाचल्यानंतर ह्या आपल्या अडचणी आपल्याला क्षुल्लक वाटतात आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. हे प्रेरणादायी आत्मचरित्र समिधा तुम्ही जरूर वाचा. हो, समिधा हे साधनाताई आमट्यांचं पुस्तक तुम्ही जरूर वाचा. धन्यवाद.